नमस्कार मित्रांनो, ट्रॅक इन टॅक मराठीच्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि हा 2024 चा पहिला व्हिडिओ आहे आणि असा जबरदस्त असणार आहे विचारू नका. मित्रांनो, जेव्हा मी YouTube चालू केलेलं तेव्हा एक गोष्ट होती माहिती का, व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ एडिट करायचा आणि तो पब्लिश करायचा म्हणजे ओ माय गॉड इतकं अवघड होतं. म्हणजे जरी तुम्ही स्मार्टफोन वरती व्हिडिओज वगैरे काढले तरी खूप अवघड असायचे, एडिट वगैरे करणं खूप अवघड होतं. आणि तेच आता इतकं इझी झालंय आणि त्याबद्दलच आहे हा व्हिडिओ. हो, इझी का झालंय? कारण की काही इतके जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग ऍप्स आलेत विचारू नका. जर का तुम्हाला रील स्टार, शॉर्ट्स वरती जबरदस्त व्हिडिओज किंवा चांगला व्हिडिओ एडिट करायचा असेल ना, तर हे जे 5 ऍप्स आहेत हे तुमच्या स्मार्टफोन वरती नक्की पाहिजेत. आणि काय व्हिडिओज बाहेर येतील, वाह. पण आपण काय करूया, पहिलं इंस्टाग्राम बद्दलच बोलूया. कारण की इंस्टाग्राम इतकं पॉप्युलर झालं, म्हणजे इतकी लोक लिटरली तासन-तास नुसतं हे करत असतात. नुसतं हे त्यांना रात्री सुद्धा झोपेत स्वप्न पडत असतील हे असं करण्याचे. इतके लोक बघतात इंस्टाग्राम. आणि त्यामुळे इंस्टाग्राम वरती जर का तुम्हाला चांगले व्हिडिओ टाकायचे असतील तर इंस्टाग्रामचं स्वतःचं जे ऍप आहे तेच वापरायला चालू करा. त्याच्यामध्ये भरपूर एडिटिंग फीचर्स आता नवीन आलेत, ज्यामुळे तुम्ही तुमचा नॉर्मल व्हिडिओ अतिशय चांगला आणि अट्रॅक्टिव्ह करू शकता. सगळे बेसिक फीचर मिळतात. ट्रिम करायचंय, कुठलं तुम्ही व्हिडिओ काढलाय, काही पार्ट ट्रिम करायचंय, वेगवेगळे जॉईन करायचे आहेत, मागं तुम्हाला म्युझिक टाकायचं आहे किंवा तुम्हाला टेक्स्ट वरती टाकायचंय, या सगळ्या ज्या बेसिक व्हिडिओ एडिटिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही इंस्टाग्राम वरतीच करू शकता. आणि त्याचा फायदा तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही इंस्टाग्रामच्या ऍप वरनं तुम्ही व्हिडिओ शूट केला, एडिट केला, तर तो प्रिफर करतो, जास्त पुश करतो इंस्टाग्राम वरती. कारण की ऑब्व्हियसली त्यांना सुद्धा पाहिजे की त्यांचे जे ऍप्स आहेत तेच तुम्ही जास्त वापरले पाहिजेत, दुसऱ्यांचे नाही. त्यामुळे ते पुश करतात त्या रील्सला जे इंस्टाग्राम वरती तुम्ही ज्याचे व्हिडिओ एडिट केलेले आहेत. चला बघूया पुढच्या ऍपकडे. आणि हा जो ऍप आहे ना, हा टिकटॉकने इंट्रोड्यूस, बाईट डान्स कंपनी माहिती आहे त्यांचं टिकटॉक होतं. टिकटॉक बरोबर बॅन झाला होता, पण तुम्ही VPN ने वगैरे तो डाउनलोड करू शकता. अँड्रॉइड वरती चालतो, iOS वरती चालत नाही. CapCut, ओ माय गॉड. म्हणजे मी म्हणेन की हे जे ऍप आहे ते पायनियर आहे व्हिडिओ एडिटिंग मध्ये. हे जे शॉर्ट व्हिडिओज वगैरे असतात ना, ते तुम्ही ह्याच्याबरोबर खूप चांगल्या प्रकारे खूप इझिली करू शकता. त्याच्यामध्ये भरपूर फिल्टर्स वगैरे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युजर फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्हाला जर का टेकच्या बद्दल जास्त माहिती नसेल तरी तुम्ही खूप इझिली तुमचे व्हिडिओज एडिट करू शकता, म्युझिक टाकू शकता, या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे तुम्हाला जर का एंगेजिंग रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज बनवायचे असतील आणि तुम्हाला जास्त नॉलेज नसेल, तुम्हाला काही जास्त डोक्याला त्रास नको असेल, तर तुम्ही CapCut नक्की वापरा. आधी जुने जर का तुम्ही 4-5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नेहमी काइन मास्टर किंवा असे वॉटरमार्क वगैरे दिसायचे. आता हे जे मी ऍप सांगतोय, एकच ऍप आहे ज्याच्यामध्ये वॉटरमार्क येतं, पण ते कारण की भरपूर फीचर्स ऑफर करतं म्हणून. पण बाकी सगळ्यामध्ये तुम्हाला वॉटरमार्क मिळणार नाही. सो यू कॅन डेफिनेटली यूज दॅट. आणि एक गोष्ट सांगू का, व्हिडिओमध्ये वॉटरमार्क असला ना अजिबात चांगलं वाटत नाही, अनप्रोफेशनल वाटतं खरंच. आणि तुम्हाला हे जे ऍप सांगतोय ना त्याचे पेड व्हर्जन सुद्धा असतात, तुम्हाला अजून ऍडव्हान्स्ड वगैरे करू शकता तुम्ही. पण बेसिक गोष्टी म्हणजे जो 70-80% जर का व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तुम्ही फ्री व्हर्जन बरोबर करू शकता. पुढचा ऍप जो आहे ना, तो सांगण्याच्या आधी एक तुम्हाला टिप देतो जी आम्ही वापरलेली आणि आम्हाला वाटतं दॅट रिअली मेक्स अ डिफरन्स व्ह्यूज मध्ये. काय तर जेव्हा तुम्ही रील अपलोड करता ना, फुल क्वालिटीमध्ये अपलोड करा, लो क्वालिटीमध्ये करू नका. जितकी जास्त क्वालिटी तितकं चांगलं. यू अपलोड दॅट, तुमची रील सुद्धा चांगली दिसेल आणि तुम्हाला व्ह्यूज सुद्धा जास्त येतील. इंस्टाग्राम त्याला पुश सुद्धा जास्त करेल. आणि ते कसं करायचं, तुम्ही सेटिंग्समध्ये जावा, तिथं डेटा युसेज मीडिया क्वालिटी आहे, अपलोड ॲट हायेस्ट क्वालिटी, हे जे सेटिंग आहे ना ते ऑन करून ठेवा. आता तिसरं जे ॲप आहे ना, ते मी म्हणजे अगदी तुम्हाला सरळ काही जास्त वेळ घालवायचा नाही, वेळ नसेल व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला वेळ घालवायचा नसेल तर हे वापरा, विटा. का? कारण की त्याच्यामध्ये सोशल मीडिया स्पेसिफिक इतके टेम्पलेट्स आहेत. म्हणजे काय करायचं, ते टेम्पलेट्स असतात, भरपूर टेम्पलेट्स येतात. जे तुम्हाला आवडेल ती टेम्पलेट घ्या आणि मग सांगेल की हा 5 फोटोचं टेम्पलेट आहे, याच्यामध्ये 2 व्हिडिओ ऍड करा, 3 व्हिडिओ ऍड करा. ते सगळे ऍड करा. तुमचं जे रील असेल, ते शॉर्ट व्हिडिओ असेल, ते ऑटोमॅटिकली बनवेल तुम्हाला. तुमच्यासाठी काही करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला चूज करायचे कुठले फोटोज वापरायचे, कुठले व्हिडिओज वापरायचे, आणि ऑटोमॅटिकली म्युझिक, ट्रान्झिशन्स, इफेक्ट, ग्लिच, या सगळ्या गोष्टी ते टाकेल. विटा, व्हेरी नाईस, व्हेरी इझी. अजून जर त्याच्यामध्ये क्लोन व्हिडिओज नावाचा फीचर, म्हणजे असं ॲनिमेट करतं तुमचा चेहरा, कुठला ऑब्जेक्ट तुम्ही हे केलं असेल, खूप छान दिसतं, एकदम वेगळं व्हिज्युअली एकदम वेगळं दिसतं. हो, दॅट विल गो व्हायरल. बरं, आता पुढचा ऍप सांगण्याच्या आधी अजून एक तुम्हाला टिप देतो. नेहमी ट्रेंडिंग ऑडिओ किंवा ट्रेंडिंग काय गोष्टी चाललेल्या आहेत ना, एस्पेशली म्युझिक, ते वापरा. म्हणजे लिटरली लोकांचे मिलियन्स मध्ये जातात रील्स, ते काही व्हिडिओज वगैरे असतात पण फक्त ट्रेंडिंग ऑडिओ मागं टाकतात, जे आता सगळ्यांना, आता फॉर एक्झाम्पल ॲनिमल मूवीचं ते म्युझिक सगळ्यांनी टाकलेलं, सगळ्यांचे मिलियन्स मध्ये रील्स गेले. तर ह्या ट्रेंडवरती तुम्ही जितके लवकर व्हिडिओ टाकाल तितके जास्त तुमचे चालतील. हळूहळू काय होतं, त्याचं एक फेज असतं, एक 8 दिवसाचं, 10 दिवस तेवढं चालणार, त्याच्यानंतर गायब होऊन जाणार, नवीन ट्रेंड येणार. त्यामुळे ट्रेंडकडे लक्ष द्या. आणि ट्रेंडिंग म्युझिक कसं ओळखायचं, खाली असा एकदम त्या रीलच्या खाली तुम्हाला दिसेल ॲरो असतो, असा वरती झिगझॅग ॲरो म्हणेन मी त्याला. ते जे आहे ते तुम्हाला दिसलं की ते तुम्ही ऑडिओ वापरा तुमच्या रीलसाठी सुद्धा.
आता जे टॉपचे, आता 3 सांगितले तुम्हाला, टॉपचे 2 आहेत ना ते थोडे ऍडव्हान्स्ड लोकांचे आहेत, ज्यांना वेळ आहे, त्यांना खरंच खूप चांगले असे प्रोफेशनल टाइप ऑफ रील्स आणि शॉर्ट्स बनवायचे, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ एडिटर आहेत, कारण की खूप जास्त फीचर्स देतात. VN व्हिडिओ एडिटर मला खरंच, मी जेव्हा वापरलं खूपच पॉवरफुल आणि व्हर्सेटाईल वाटला. खरं सांगायचं तर सगळ्यात आधी फ्री आहे, वॉटरमार्क नाहीये, युजर फ्रेंडली सुद्धा आहे. हो, पण भरपूर ट्रान्झिशन वगैरे तुम्हाला ते चूज करायला देतं, बट येस इट इज ऑल्सो युजर फ्रेंडली. आणि हो, सगळ्यात पॉवरफुल ह्याचा जो फीचर आहे ते म्हणजे मल्टी ट्रॅक टाइमलाईन. बेसिकली लेयर्स, वेगवेगळे लेयर्स तुम्ही जसं प्रोफेशनल आपलं प्रीमियर प्रो किंवा FCP वगैरे असतं त्याचे काही फीचर्स आहेत ना ते ह्या ऍपमध्ये आहेत. म्हणजे विचार करा, प्रोफेशनल लेवलला तुम्ही एडिटिंग करू शकता. तसंच की फ्रेम अॅनिमेशन आहे, जे अगेन प्रोफेशनल टूल्स मध्ये असतं, ते ह्या ऍप मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःचे ट्रान्झिशन्स क्रिएट करायचे, टेम्पलेटाइज नाही, स्वतःचेच वेगळे युनिक असे ट्रान्झिशन्स वगैरे क्रिएट करायचे. टेक्स्ट असतील, व्हिडिओ क्लिप्स असतील, फोटोज असतील, आणि जे मधले ट्रान्झिशन आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे ते तुम्ही त्या की फ्रेम अॅनिमेशनने क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या हातावरती आता इथं काही नाही, पण मी इथं काहीतरी की फ्रेम अॅनिमेशनने आणून ठेवणार आणि माझा हात जसा मूव्ह होणार तसं ते सुद्धा मूव्ह होणार, असं करू शकतात. भरपूर वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, फिल्टर्स आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे प्रेसिजन एडिटिंग करू शकता. याचा अर्थ एकदम 0.05 सेकंड्स पर्यंत तुम्ही कट करू शकता. बरेचसे जे दुसरे ऍप्स आहेत ना ते म्हणजे जवळजवळ 0.5 सेकंड इतके तुम्ही करू शकता. हे अगदी मायन्यूट प्रत्येक फ्रेम मध्ये पर्यंत जाऊन तुम्ही ते कट करू शकता आणि जॉईन करू शकता. तर प्रेसिजन एडिटिंग तुम्ही ह्याच्यावर पण करू शकता. आणि फायनली मित्रांनो, अलाइट मोशन, हे मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये वॉटरमार्क येतो. पण का? कारण की अतिशय पॉवरफुल हे व्हिडिओ एडिटिंग ऍप आहे. सगळं काही तुम्हाला मिळतं. जे प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स असतात, प्रीमियर प्रो, त्याचे जे फीचर्स असतात तेच ह्याच्यामध्ये. अॅनिमेशन एकदम प्रोफेशनल क्वालिटी, मोशन ग्राफिक्स वगैरे करू शकता, स्वतःचे तुम्ही क्रिएट करू शकता. भरपूर म्हणजे जे तुम्हाला फीचर्स पाहिजेत ना एक ऍडव्हान्स लेवलच्या व्हिडिओ एडिटिंग ऍपमध्ये, ते सगळे ह्याच्यामध्ये भरभरून आहेत. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं VN व्हिडिओ एडिटर, त्याच्यासारखंच मल्टिपल लेअर सपोर्ट आहे, की फ्रेम अॅनिमेशन करू शकता, कॅमेराचे वेगवेगळे इफेक्ट्स येतात, कलर करेक्शन करू शकता याच्यामध्ये. ते म्हणजे जनरली तुम्हाला नॉर्मल ऍप्समध्ये मिळत नाही, पण ह्याच्यामध्ये मिळतं. पण लक्षात ठेवा, ते इतकं चांगलं आहे, इतके फीचर्स देतं, पण तेवढंच थोडं कॉम्प्लेक्स होतं. तर लर्निंग कर्व थोडा जास्त आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि वॉटरमार्क हे सुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ह्याच्यामधले जरी 2-3 तुम्ही जे इझी वाटतात ते वापरले तरी सुद्धा तुम्ही खूप छान तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील्स बनवू शकता. तर बरेच आमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी आम्हाला कमेंट्समध्ये विचारलं, जरा फोटो व्हिडिओ एडिटिंग ॲपच्या बद्दल सांगा ना आम्हाला. तर आम्ही म्हटलं जसं तुम्ही विचारता तसं आम्ही तुमच्यासाठी करतो. व्हिडिओ एडिटिंग ॲप, फोटो एडिटिंग ॲपचा व्हिडिओ येतोय, त्यामुळे मी सांगितलं सबस्क्राईब करा, खाली तो लाल बटन आहे लगेच आत्ता करा. आणि हो, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. दे विल थँक यू फॉर शुअर. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.